आप देख रहे हैं पुलिस न्यूज़ पॉइंट, सच की आवाज़ आप तक। नमस्कार मंडळी, मी जगन्नाथ माधव वर्तक, पालघर तालुक्यातील माहेम गावचा रहिवासी. ज्या गावची लोकसंख्या सुमारे 22 ते 25 हजारावर आहे. निसर्गरम्य अशा या आमच्या माहेम गावात अलीकडेच ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना निवडून आली. सरपंच म्हणून श्रीमती प्रीती पाटील तर उपसरपंच म्हणून श्री नरोत्तम राऊत यांची नियुक्ती झाली. गावच्या काही समस्या आहेत. उदाहरणार्थ खराब रस्ते, उघडी गटारे, अंधारमय नाके आणि नेहमीच चर्चेत असलेली पाण्यारी नदी. आम्ही त्याबाबतीत त्यांच्याशी वार्तालाप करण्याचा प्रयत्न केला. ऐकूया त्यांच्याकडूनच येणाऱ्या 5 वर्षात गावच्या विकासासाठी कोणकोणत्या विकास योजना त्यांच्या मनात आहेत त्या. चला तर मग भेटूया त्यांना. नमस्कार, मी जगन्नाथ माधव वर्तक, पोलीस न्यूज पॉईंट हे आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा दोघांचं स्वागत. मला वाटतं तुम्ही तुमची ओळख करून द्यावी जनतेला, हे माझी विनंती. नमस्कार, मी प्रीती अरुण पाटील, सरपंच ग्रामपंचायत माहेम. नमस्कार, मी नरोत्तम रमाकांत राऊत, मी 5E मधून मी उपसरपंच आहे, माहेम ग्रामपंचायत उपसरपंच. मला पहिल्यांदा हे विचारायचं की तुम्ही आता सरपंच आणि उपसरपंच म्हणून निवडून आला, तुम्हाला खात्री नव्हती का तुम्ही निवडून याल म्हणून? मी सरपंच पदाच्या उमेदवारीसाठी जेव्हा अर्ज भरला त्यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, भूमिसेना आणि आदिवासी एकता परिषद अशा संयुक्त विद्यमाने माझी उमेदवारी जाहीर झालेली होती. आणि निवडणूक प्रचाराचा जो काळ होता त्या दरम्यानमध्ये त्या सर्व गटांचे कार्यकर्ते अतिशय निष्ठेने प्रचाराचं काम करत असताना मला दिसत होते. त्यामुळे सरपंचपदी माझी सरपंचपदी मी निवडली जाईल याची मला खात्री आहे. ओके, व्हेरी गुड. आणि तुमच्याविषयी काय म्हणाल तुम्ही? मी गेल्या मागच्या 5 वर्षी पण उपसरपंच होतो. त्या अनुषंगाने माहीम गावात आम्ही विकासाची कामं केली. त्या ध्येय घेऊन आम्ही ह्या निवडणुकीला उतरले आणि आम्हाला जो आम्ही कामं केलेलं त्याचा आम्हाला खरोखरच लोकांनी तो आम्हाला निवडून देण्याचा त्यांनी चांगल्या रीतीने प्रयत्न केले. आणि आम्हाला पहिल्यापासून माहिती होतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे जी संघटना आहे त्यांनी कामाच्या जोरावरच सर्व मतं मिळून हा आमचा मोठा असा विजय झालेला आहे. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला खात्री होती की तुम्ही निवडून येणारच? हां, ओके ओके ओके, व्हेरी गुड. पुढील 5 वर्षाच्या कालखंडात ग्रामस्थांसाठी कोणकोणते कार्य करायचे ठरवलेले आहे? पुढील 5 वर्षाच्या अंदाजे, म्हणजे अगदी एक्झॅक्टली नाही सांगता आलं तरी पुढील 5 वर्षात. थांबा. हां, शाश्वत विकास ध्येयाच्या शासनाने 9 संकल्पना ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. तर सुरुवातीला स्वच्छ आणि हरित गाव आणि पायाभूत सुविधायुक्त गाव अशा 2 संकल्पनांच्या आधारे आम्ही आराखडा तयार केलेला आहे. आणि त्यानुसार जी कामं आम्ही स्वीकारलेली आहेत आराखड्यामध्ये त्यानुसार आम्ही कार्यवाही करण्याचा प्रयत्न करणार. त्यातले काही आराखड्यापैकी काही ठळक योजना सांगाल का? स्वच्छ आणि हरित गाव या संकल्पनेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापन, आणि हे व्यवस्थापन करत असताना आपल्या ग्रामपंचायतीला 0 वेस्ट म्हणजे 0 कचरा या संकल्पनेपर्यंत आणण्याचा आमचा प्रथम प्रयत्न राहील. आणि पायाभूत सुविधांतर्गत अनेक रस्ते आणि बाकी सुखसोयींचाही आपण विचार केलेला आहे. मागे आता 2 दिवसाचा संप झाला ग्रामपंचायतीचा, कर्मचाऱ्यांनी संप केला आणि तुम्ही त्याप्रमाणे घनकचरा आपण रस्त्यावर ठेवायचा नाही. पण ह्यामध्ये ना इमर्जन्सी ज्याला आपण म्हणतो, त्या इमर्जन्सीमध्ये जर तुम्ही ते कचरा काढण्याचं काम चालू ठेवलं असतं तर बरं झालं असतं असं लोकांचं म्हणणं आहे. त्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? 2-3 दिवस तो कचरा पडून जायला घाण, तर पुढे असा काही प्रसंग आलाच, ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी संप केला
तर त्याविषयी तुम्ही काय धोरण आखलेलं आहे तो? आपले आरोग्य कर्मचारी हे काम त्या दिवशी चालू ठेवण्यासाठी खरं तर तयार होते. त्यांना दिलेल्या सूचनानुसार तशी त्यांची तयारी होती. पण काय असतं की एखाद्या संपाच्या जेव्हा सूचना येतात तर त्या ग्रामीण पातळीवर नसतात, त्या वरच्या पातळीवरून आलेल्या सूचना असतात. त्यामुळे ते कर्मचारी सुद्धा आम्ही त्याबाबत कितपत कार्यवाही करू याबाबत थोडी साशंक असतात. त्यामुळे त्यांनी 2 दिवस आमच्याकडे मागून घेतले की आम्ही ते तिसऱ्या दिवशी व्यवस्थित आमचं काम पूर्ण करून देऊ अशी आम्हाला खात्री दिली. त्यामुळे आम्ही यावेळेला ते त्यांचं म्हणणं मान्य केलं. पण यापुढे असं झालं तर जास्तीत जास्त प्रयत्न राहील की आपलं गाव स्वच्छ राहणं ह्याला प्रायोरिटी दिली जाईल. तेच पाणी आणि घरकचरा काढण्यासाठी तुम्ही ते चालू ठेवा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. त्याच्याविषयी आमची चर्चा झाली आणि बघ आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर होत असेल तर वेळ आहे. एक विरोधकाकडून तुम्हाला कोणत्या गोष्टीची अपेक्षा आहे? विरोधक तुमचे आहेत, विरोधक म्हणजे त्यांच्याकडनं तुमच्या कोणकोणत्या अपेक्षा आहे? विरोधकच खरोखर एक म्हणजे ग्रामपंचायत जो कमिटी असते त्याचा एक मूलभूत एक असा भाग आहे. आणि जो समजा कमिटी एखादा निर्णय चुकीचा किंवा वेगळा घेत असेल तर विरोधक त्याला सूचना देतो आणि त्या सूचनेच्या आधारे आपण तो सुधारून आपण चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतो. असा विरोधक आपल्याला हवा आहे. आणि विरोधकच जिकडे सत्ता असते तिकडे विरोधक असणं गरजेचं आहे. बरोबर. त्यापासूनच आपल्या गावाचा विकास होणार. म्हणजे त्यांनी जर चांगल्या सूचना आणल्या तर त्यांचं तुम्ही पालन करण्याचा प्रयत्न करणार. नवीन ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून मी म्हणू शकते की विरोधक ही संकल्पना माझ्यासाठी तर नाही. गावातील कोणत्याही नागरिकांनी आणलेल्या चांगल्या आणि गावाच्या हिताच्या दृष्टीने ज्या सूचना असतील त्या स्वागतार्हच असतील आणि त्यांचं पालन करण्याचा आम्ही आमच्या दृष्टीने जास्तीत जास्त प्रयत्न. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ही संकल्पना तुमची छान आहे. आणि शेवटी विरोधकही आपलेच आहेत, त्यांनाही लोकांनी निवडून दिलेलं असते. त्यामुळे त्यांच्याही सूचनाचा विचार तुम्ही करायला पाहिजे लोकांनी, असं माझं एक स्पष्ट मत आहे. एक बघितलं जातं गावामध्ये की बऱ्याच नाक्यावर अतिशय काळोख असतो जिथं, आणि त्याचा फायदा चोर लोक घेत असतात. त्यामुळे CCTV कॅमेऱ्याचा काहीही चालत नाही. तर सगळ्यांची अशी विनंती आहे, मी इंटरव्ह्यू घेतला बऱ्याच जणांचा, त्यांचं म्हणणं असं आहे की नवीन जे सरपंच आणि उपसरपंच आले त्यांना तुम्ही विनंती करून प्रत्येक नाक्यावर एक प्रखर लाईट लावला जावा. तर त्याविषयी म्हणजे काय होईल, त्यामुळे त्या कॅमेऱ्यामध्ये चोरांना टिपता येईल. तर त्याविषयी तुमच्या आपण पहिल्या पण गेल्या 5 वर्षामध्ये आपण जिकडे तिकडे सार्वजनिक ठिकाणी शाळा असो इतर सार्वजनिक ठिकाणी पाण्याचं जिथे पाणी टाक्या वगैरे आहेत किंवा मंदिर आहेत अशा ठिकाणी आपण मोठ्या प्रकारचे दिवे लावलेले आहेत. आणि मला तर वाटते माहीम गावामध्ये 80 ते 90% आपण अशा ठिकाणी दिवेची समस्या सोडवलेली आहे. पण जिकडे नसतील तिकडे आपण लावण्याचा आपण पूर्ण प्रयत्न करतो आणि त्या आराखड्यामध्ये आपण तो भाग घेतलेला आहे. ज्या ठिकाणी समजा वॉकिंग आहे, समुद्रकिनारी आहे, इतर अशा काही ठिकाणी किंवा जसे तुम्ही बोलले का CCTV ज्या एखाद्या भागामध्ये असेल तिकडे, तर आपण खरोखर तिकडे आपण लगेचच लावण्याचा प्रयत्न करतो. येस, त्यापैकी मी जिथं राहतो फॉर एक्झाम्पल राम मंदिर, त्यावर अतिशय काळोख असतो आणि ते 3 रस्ते झालेले आहेत, काही दिसत नाही. त्यामुळे ते जोडून आलेली काय नाव तिथं माझ्या भावना राऊत त्यांनी सांगितले आणि सुनील राऊतलाही मी विनंती केली. आणि तुम्हालाही मी विनंती करतो स्पेशली त्या नाक्यावर, कारण तिथं बरंच गोंधळ असतो आणि काळोख असतो. तर आमची एक विनंती झाली की तुम्ही जर तिथे प्रखर दिवे लागले 2 खूप बरं होईल. हे म्हणजे वैयक्तिक मागणी आहे. वैयक्तिक मी सगळ्यांसाठी येते, पण माझी एक वैयक्तिक मागणी आहे, त्यावर तुम्ही. आणि आता आम्ही बसल्यापासून सरपंच मॅडमने मला वाटते सर्व कर्मचाऱ्यांना एक आदेश दिला, रात्री तुम्ही फिरा किंवा मॅडमच होतं रात्री फिरली आणि कुठे कुठे दिवाबत्ती नाही मिळेल, कुठे नाही मिळेल हे सर्व लिस्ट काढली आणि ती कार्यवाही चालू केली. रस्त्याचा तुम्ही सर्वे केला आहे का? आपल्या माहीमगावच्या रस्त्याचा सर्वे केलेला आहे म्हणजे तुम्ही आल्यापासून? हां, माहीम गावात जेवढे रस्ते आहेत तेवढे आपण जे ग्रामपंचायती हद्दीत जे येतात
ते तुम्ही चांगले करावेत. हे सगळ्यांचीच मायनस किती वर्षापासून आहे. आता आपण जे माहीम गावामध्ये जे रस्ते राहिलेले आहेत किंवा खराब झालेले रस्ते खराब झाले त्याच्याकरता सर्व सर्वे झाला. आपण आराखड्यामध्ये कसे बसतील आपल्या ग्रामपंचायतची ते आपण त्याच्यामध्ये नमूद करणार आहे. मोठे रस्ते आहेत, PWD आहे, इतर आहेत मोठे रस्ते, तर आपण जिल्हा परिषद पंचायत समिती ह्याच्यातून आपण पत्रव्यवहार करतो आणि त्यांच्यातून मागणी पत्र आपण देतो रस्त्याकरता. हे करतो PWDला आपण पत्रव्यवहार करतो. म्हणजे जसे रस्ते आहेत त्यांच्या संबंधित आपण पत्रव्यवहार आणि रस्ते कसे येतील आपल्या माहीम गावात आणि चांगले रस्ते कसे होतील याची आपण सर्वे चालू आहे आणि काम पण करतो. म्हणजे तुमच्या कारकिर्दीत हे चांगले रस्ते होतील अशी आशा बाळगूया. हो, नक्की. नक्की. आता एक भयंकर गहन प्रश्न आहे, तो गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही आल्यापासूनच नाही आहे. पाणेरीच्या जर आपण पाहिलं त्यासाठी बरेच जण मोर्चे काढले, उपोषण केले. इवन शिवसेनेच्या कारकिर्दीमध्ये आदित्य ठाकरेंना पर्यावरण मंत्री होते, त्यांनी विधानसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला होता की मी माझ्या कारकिर्दीमध्ये मी पाणेरीचा प्रश्न सोडवणारच, जेव्हा त्यांना शिष्टमंडळ भेटायला गेलं तेव्हा. पण तेही काही करू शकले नाही. आता तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही काही असा एक चांगला प्रकाश पाडू शकाल का त्या पाणेरीवर? म्हणजे सांडपाणी सोडण्यात कोणाची हरकत नाही, पण तो प्रक्रिया करून सोडावं असे सगळ्यांचं म्हणणं आहे. डायरेक्ट केमिकलचं पाणी सोडलं जातं, त्यामुळे लोकांना खूप त्रास होतो असं लोकांचं म्हणणं आहे. अर्थात तुम्हालाही ते ठाऊक आहे. तर त्यासाठी तुम्ही काही मनापासून शासन दरबारी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतील काय? येत्या 5 वर्षाचा मी तुम्हाला कालावधी देतो, 1-2 दिवस नव्हे. बरं. आणि शेवटी काय, तुम्ही शिवसैनिक आहात आणि मला आशा आहे की शिवसैनिकांचा आवाज कसा असतो तो, आणि तो आवाज बुलंद ठेवून तुम्ही पाणेरीचा प्रश्न जो आहे तो सोडवावा अशी सगळ्या जनतेची मागणी आहे. जेव्हा आम्ही फिरतो विचारतो गावामध्ये तर त्याविषयी तुम्ही अगदी स्पष्टपणे निर्धास्तपणे तुमची मतं मांडावीत या इच्छेने हा तुम्हाला मी प्रश्न विचारलेला आहे, जेणेकरून जनता तुम्हाला आशीर्वाद दे. काय आहे तुमचं म्हणणं? या पाण्याचं घाण पाणी सोडलं जातं, सोडावं झाले पण प्रक्रिया करून सोडावं असं जनता म्हणते. डायरेक्ट जर समजा पाणी केमिकलचा सोडला तर त्याने किती नुकसान होतं हे तुम्हाला ठाऊक आहे. आणि विशेषतः तुम्हाला मी एक प्रश्न विचारणार आहे जो माझ्या कानावर आलेला आहे. खरं कदाचित नसेल तो, पण हरणवाळीतली माणसं त्याच्यातनं पाणी घेऊन त्याच्यावर शेती करतात असं मी ऐकलेलं आहे. 1 मिनिट हा. पाणीचा प्रश्न आपण बऱ्याच वर्षापासून हाताळतो. मला वाटतं आपल्या माहीम गावातला एक लहान बाळ पण त्यांना माहीत असेल का हा काय विषय आहे. ह्या विषयावर मागच्या वेळेला पण आम्ही नगरपालिका बरोबर जवळजवळ 2-3 मीटिंग आम्ही घेतलेल्या होत्या. त्यामध्ये महोदय मंत्री आमदार साहेब, महोदय मंत्री खासदार साहेब पण होते आणि पोलीस मंडळाचे अधिकारी पण होते. त्या अनुषंगाने एक निश्चित त्यांनी हे केलं का आपल्याला पालघर जास्त करून आपल्या माहीम औद्योगिक क्षेत्रातलं पाणी कमी असून पालघर नगरपालिकेतला सांडपाणी जास्त येतो. तर दोघांचं जिकडे आपला येणारा पाणी मिळतोय त्या ठिकाणी एक जागा बघण्याचं निश्चित केलं. पण जागा निश्चित करताना आपल्याला त्या भागात अशी एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे आपल्याला तो जो आपण तिकडे सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रकल्प करणार होता तो आपला म्हणजे लेट होत आला. तरी सुद्धा आम्ही वारंवार पत्रव्यवहार करतच आहे आणि केले पण आणि त्याचे फॉलो पण घेत राहिलो. आता एक अशी जागा मिळते त्या साईडला त्या भागामध्ये, तर आपण त्याच्यावर पुढे आता मीटिंग घेऊन तो त्यांच्याशी संपर्क साधून करणार. तसेच आम्ही आता मॅडम आम्ही आमची कमिटीने आम्ही नगरपालिकेला एक पत्र पाठवले का आम्हाला त्वरित मीटिंग घ्या. त्या अनुषंगाने आता मीटिंग घेऊन आपण पुढचा मार्ग कसा आपल्याला काढता येईल ते आम्ही बघतोय. तसं असेल तर खूपच छान आहे. माहीमगावची सगळी जनता तुमच्या पाठीशी उभी राहील तुमच्या सत्कार्यासाठी. आम्ही सत्कार्यच म्हणतो. तुम्ही वेळ काढून आमच्या पोलीस न्यूज पॉईंट या न्यूज चॅनलला वेळ दिला त्याबद्दल मी
पोलीस न्यूज पॉईंट तर्फे तुमचं आभार मानतो. इथेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.